आवाज मानदेशाचा। शिखर शिंगणापूर गावचा गरीब शेतमजूर सोमनाथ करचे शेतामध्ये गुरे बांधताना पाय मोडला। शिखर शिंगणापूर येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी म्हसवड येथे दवाखान्यात जाऊन भेट घेतली। भाऊ अनिल करचे यांनी उपचारासाठी पैशाची फार गरज आहे, मदत करावी ही विनंती केली। सोमनाथ याला उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे म्हणून एक हात मदतीचा व्हॉट्सअप ग्रुप निर्माण करून गावकऱ्यांना मदत करण्याची विनंती केली असता 53,000 रुपयांची मदत दिली। वीरभद्र कावडे आणि विठ्ठल करचे यांनी म्हसवडला जाऊन दवाखाना आणि मेडिकलचे बिल दिले। नातेपुते येथून अतुल शेंडे यांनी लोखंडी डबलची कॉट, ब्लँकेट आहे, फायबरची खुर्ची आणून घरी पोच केली। वॉकर, संडासाची खुर्ची वडूजला जाऊन वीरभद्र कावडे आणि विठ्ठल करचे यांनी घरी पोच केली। महादेव करचे आणि सुभाष करचे यांनी उपचारासाठी केलेला खर्च परत दिला। राहिलेल्या पैशातून आजपर्यंत सोमनाथ करचे यांच्या घरी लाईटची सुविधा नव्हती। लाईटचे डिपॉझिट भरले। लाईटचे सर्व साहित्य घेऊन लाईट चालू करण्यात येणार आहे। किराणा साहित्य घरी भरून देण्यात येणार आहे। यातून काही शिल्लक रक्कम राहिल्यास आणि शिंगणापूर गावातील गरजू गरीब लोकांना उपचारासाठी मदत केली जाणार आहे। एक हात मदतीच्या ग्रुपवर आपण सर्वांना मदतीची विनंती केली असता आपण सर्वांनी विश्वास ठेवून मदत दिली। मदत देणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार मानण्यात आले। सोमनाथ वसंत करचे, मी छोट्या कुटुंबाचा आपला एक प्रमुख आहे। सारे त्या गावकऱ्यांनी मदत केली म्हणून त्यामुळे माझ्या भावाचे उपचार झाले म्हणून मी सगळ्यांचा आभारी आहे। आम्ही शिखर शिंगणापूरचे ग्रामस्थ आमच्या गावातील अतिशय गरीब कुटुंबातील सोमनाथ करचेचा शेतामध्ये काम करताना पाय मोडला होता। अतिशय गरीब, फार अत्यंत बिकट परिस्थिती होती। त्याला आम्ही म्हसवडमध्ये दवाखान्यात भेटायसाठी आलो। भेटल्यानंतर परिस्थिती बघितली आणि त्या ठिकाणी डॉक्टरांच्या इथे चर्चा केल्यावर त्यांना उपचारासाठी मदत लागणार, आर्थिक मदत लागणार आहे हे बघितल्यानंतर आम्ही 3-4 मित्रांनी विचार केला आपण पैसे टाकू, परंतु आम्ही असे पैसे गोळा करणं, एवढा खर्च करणं शक्य झालं नाही। म्हणून आम्ही एक हात मदतीचा हा ग्रुप शिंगणापूरमध्ये तयार केला आणि या ग्रुपवर आपण गावातील सर्व दानशूर व्यक्तींनी मदत करावी असे आम्ही आवाहन केलं आणि त्या आव्हानामध्ये गावातील सर्व लोकांनी अतिशय 53,000ची मदत केलेली आहे। त्याबद्दल आम्ही गावकऱ्यांचे मनापासून आभारी आहे। अशा येणाऱ्या गरीब कुटुंबाला जो प्रसंग येईल त्या प्रसंगामध्ये मदतीची भावना, मदत करावी हीच आपण ह्या ग्रुपच्या वतीने विनंती करतो आणि सर्वांचे मदत केल्याबद्दल आभार व्यक्त करतो। मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।